नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पवार आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशा टेक्नॉलॉजीबद्दल जी इंडियाचं इंटरनेट पूर्णपणे बदलून टाकणार आहे. आज आपण बोलणार आहोत स्टारलिंकबद्दल. स्टारलिंक ही एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीची सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस आहे. आज आपण जिओ, एअरटेल किंवा फायबर केबलवर इंटरनेट वापरतो, पण स्टारलिंकमध्ये इंटरनेट थेट आकाशातील सॅटेलाईट्समधून येतो. स्पेस एक्सने हजारो सॅटेलाईट स्पेसमध्ये पाठवले आहेत आणि सॅटेलाईट्स पृथ्वीभोवती फिरत इंटरनेट सिग्नल प्रोव्हाइड करतात. यासाठी घरावर फक्त एक छोटासा डिश अँटिना बसवावा लागतो आणि तो थेट सॅटेलाईटला कनेक्ट होतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी टॉवर नेटवर्क पोहोचत नाही, जसे गाव, डोंगर, बॉर्डर एरिया किंवा रिमोट हायवेज, तिथे सुद्धा फास्ट इंटरनेट मिळू शकतो. म्हणूनच हा टॉपिक भारतात खूप ट्रेंडिंग आहे. कारण स्टारलिंकला भारतात सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या सरकारी अप्रूव्हल्स मिळाल्या आहेत आणि लवकरच टेस्टिंग आणि रोलआउट वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे स्टारलिंकचा उपयोग फक्त मोबाईल इंटरनेटसाठी नाही, तर ऑनलाईन एज्युकेशन्स, रिमोट ऑफिस वर्क, इमर्जन्सी सर्व्हिसेस, आर्मी कम्युनिकेशन, डिझास्टर एरिया आणि विलेज कनेक्टिव्हिटीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टारलिंक सध्या नॉर्मल वायफायपेक्षा स्वस्त नाही. त्यासाठी सॅटेलाईट डिश आणि मंथली सबस्क्रिप्शन लागतो. म्हणून सुरुवातील ही सर्व्हिस मुख्यतः रिमोट एरियामध्ये जास्त उपयोग ठरू शकते. आता लोकांमध्ये एक मोठा प्रश्न आहे की स्टारलिंक आल्यावर जिओ आणि एअरटेलला कॉम्पिटिशन वाढणार का? कारण जर सॅटेलाईट इंटरनेट फ्युचरमध्ये स्वस्त झालं तर इंटरनेट इंडस्ट्री पूर्णपणे बदलू शकते. इंडिया आता टेक्नॉलॉजी आणि फ्युचर कनेक्टिव्हिटीमध्ये खूप फास्ट पुढे जात आहे. तुम्हाला काय वाटतंय? स्टारलिंक इंडियामध्ये जिओ आणि एअरटेलला टक्कर देऊ शकेल का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच फ्युचर टेक अपडेटसाठी माझ्या पेजला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.